राम राम मंडळींनो, आपण शहरात राहत असू तर एक तक्रार नेहमी करतो की आपल्याला चांगला भाजीपाला खायला मिळत नाही. आता मोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या कंपन्या झाल्या. कंपन्यामुळे पाणी दूषित झालं. दूषित पाण्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आणि त्यांनी देखील दूषित पाण्यात शेती केली. तर मित्रांनो, दूषित पाण्यामुळे अन्न दूषित होते. अन्न दूषित झाल्यामुळे आपणही आरोग्याच्या वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या रोगांना, कारणांना आपण सामोरे जात आहोत. तर मित्रांनो, बसल्या चर्चा चालू होती पाहुणे मंडळींची की असं झालं तसं झालं. तर मित्रांनो, त्यासाठी एक पर्याय आहे. तर तो पर्याय म्हणजे मी शोधून काढला आहे. मला आवडला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. तर मित्रांनो, आपल्या घरासमोर आपण झाडे लावतो. फळांची नाही लावत, परंतु फुलांची वगैरे झाड लावतो. आता तुम्ही इथं पाहू शकता, प्रत्येकाच्या घरासमोर चांगली झाडं आहेत. इकडे पाहू शकता वेगवेगळी झाडं आहेत. तर मित्रांनो, हे झाडं आपण लावतो, ह्या झाडांना पाणी घालतो, परंतु हे झाडं काही उपयोगाचे नाही. समोरचं जर तुम्ही झाड पाहिलं तर विदेशी झाड आहे. त्याच्यावर ना पशुपक्षी बसतो, ना पक्षी बसतो, ना त्याचा काही निसर्गाला उपयोग होतो. मला तर असं वाटतं ते ऑक्सिजन पण देतं का नाही काय माहिती. सावली तर मिळतच नाही त्याची, थोडीफार सावली मिळते, त्याचाही उपयोग नाही. त्यानंतर तुम्ही तर कुंडीत लावलेलं झाडं पहा, त्याचा देखील काही उपयोग नाही. तर मित्रांनो, इथेही पहा तुम्ही, हे झाड लावले, ह्या झाडाचा काही उपयोग नाही. याऐवजी तुम्ही चाफ्याची वेगवेगळी झाडं लावा. आता इथे पेरूचं झाड लावले, मोगऱ्याचं झाड लावलं, हे चांगलं आहे. परंतु तुम्हाला मित्रांनो, याच्यात एक मला सुचलेला जो पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे तुम्ही इथं लावलेले झाडं जे आहेत, ह्या झाडामध्ये मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही हे झाडं न लावता जर तुम्ही टमाट्याचे काही रोपं, वांग्याचे काही रोपं, त्याचबरोबर काही रोप गवारीचे शेंगाचे, भेंडीचे झाडं, जे देशी झाडं आहेत, देशी वाणाचे जे झाडं आहेत, ते लावले आणि ते जर घरच्या घरी पिकवून खाल्ले, तर मित्रांनो, तुमच्या आरोग्याला देखील त्याचा फायदा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पैसे वाचणार आहे. आपण जे काही करतो या आयुष्यामध्ये आरोग्यासाठी न करता पैशासाठी करतो आहे, हा माझा स्पष्ट आरोप सगळ्या लोकांवरती आहे. मी देखील त्याच्यामध्येच आहे. मी काही तुमच्यापेक्षा वेगळा नाही मित्रांनो. आता मित्रांनो, इथं पहा, इथे भैमुगाचं रोप उगलं आहे, भैमुगाचं एक वेल उगलं आहे. तर मित्रांनो, हा वेल उगू शकतो. तर तुम्ही नक्कीच वांग्याची, टमाट्याची किंवा भेंडीची, गवारीच्या शेंगाची झाडं नक्कीच लावू शकता. आणि आपण खातो तरी काय मित्रांनो, या व्यतिरिक्त दुसरं काही खातही नाही. लिमिटेड आपलं खाणं असतं. आणि पनीर वगैरे तर आपण घरीही बनवू शकतो, त्याचा काही भाग नाही. परंतु हे जर तुम्ही हे रोपं इथं लावली, तर ह्या जागेत तुम्हाला एका घरापुरतं पुरेल इतकं सहज भाजीपाला मिळू शकतो. मित्रांनो बघा, इकडे तुम्ही कढीपत्त्याचं वगैरे झाड लावले, यातूनही तुम्हाला फायदाच आहे, नाही असं नाही. परंतु तुम्ही जर इकडं पाहिलं तर इकडं तुम्ही फुलांचे झाडं लावलेत. आता ह्या फुलांच्या झाडाचा फायदा आपल्याला नक्कीच आहे, परंतु यातील अर्धे झाडं हे, आता हे शेवंतीचं झाड सोडलं तर मला वाटतं ही बाकीचे सगळे झाडं विदेशीत, आणि ह्या विदेशी झाडाचा काहीही फायदा नाही. आणि हे समोरचं झाड तर फुलांचं देखील नाही, फक्त शोचं झाड आहे. तर मित्रांनो, याच्या जागी तुम्ही कोथिंबीर टाकली, पालक टाकले. आता पालक जर तुम्ही टाकले आणि पालक खुडला तर पुन्हा पालक उगवतो. तर पालक मिळू शकतो, शेपू मिळू शकते, कोथिंबीर मिळू शकते, मेथी देखील तुम्हाला मिळू शकते मित्रांनो हे याच्यामध्ये. आणि मित्रांनो, जागा भरपूर आहे, भरपूर जागा असते तुमच्याकडे, त्या जागेत तुम्ही लावू शकता. इथं बघा, आता वडाचं झाड लावलं, हे 4-5 वर्षापूर्वी वडाचं झाड आहे. इथं गट्टू काढून इथं जास्वंदाचं झाड लावले. तर हे गट्टू काढून जास्वंदाचं झाड लावले, हे नक्कीच 3-4 वर्षाचं असेल. मग हे झाड जर जगते, तर ह्या झाडाच्या ठिकाणी वेगवेगळे झाडं जगू शकतात. आणि तुम्ही पाहू शकता, हे गट्टू जर तुम्ही असे एका बाजूने काढले आणि इथं माती टाकली, एक गुडघाभर जर माती टाकली, तर माती सहज कुठेही उपलब्ध होती, विकतही आणते ते, किंवा गावाकडे गेल्यानंतर तुम्ही गावाकडूनही माती आणू शकता आणि ते टाकू शकता. तर तिथं तुमचे झाडं येऊ शकतात आणि एका कुटुंबाला पुरेल एवढा भाजीपाला तुमच्याकडे सहज उपलब्ध होतो. आणि जर तुमच्याकडे अशी मोकळी जागा नसेल, तर तुमच्याकडे अशा कुंड्या वगैरे असतातच, त्या कुंड्यात देखील तुम्ही ह्या गोष्टी लावू शकतात, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा हा होऊ शकतो मित्रांनो. आता इकडं बघा, तुम्ही ह्या कुंड्यामध्ये लावलेले झाडं इतके वाढलीत, तर इथं गवारीचे, वांग्याचे रोप नक्कीच वाढू शकतात. मग कुंड्या असतील, असं गोष्टी असतील, तर तुम्ही त्याचा फायदा हा मिळू शकतो. आणि त्याचा तुमच्या आरोग्याला फायदा आहे, पैसे वाचतात आणि सगळ्या गोष्टी होतात. मित्रांनो, हे सगळ्यांना शक्य आहे का? तर बऱ्यापैकी शक्य आहे. अशक्य असं काहीच नाही, शक्य सर्व आहे, फक्त आपण प्रयत्न करायला हवेत. तर मित्रांनो, आता ह्या फुलांचा काय फायदा आहे? यातनं मधमाशी बसू शकते ना, पशुपक्षी बसतात ना, ह्या झाडाचा काहीच फायदा नाही. पाणी तर वायाला चाललंच आहे. तर मित्रांनो, एवढा एक पुरेपूर प्रयत्न करा, जेणेकरून आपण चांगलं खाऊ आणि आपले पैसेही वाचतील. सगळ्यात महत्त्वाचं, आपलं आरोग्य वाचेल. आपण म्हणतो सिर सलामत तो पगडी 50, म्हणजे आपण जर सलामत असू तर आपण काहीही करू शकतो. तर प्रत्येक घरापुढे तुम्ही पाहू शकता झाड लावणं गरजेचं आहे. मग तुम्ही मोठी झाडं लावा, देशी झाडं लावा, चांगले. आता हे बघा, इथे एक झाड आहे, ह्या ट्रीचा काहीच उपयोग नाही, फक्त दिसण्यासाठी चांगलं दिसायला महत्त्व नाही, असण्याला महत्त्व आहे मित्रांनो. तुम्ही किती चांगले घर तुमचं दिसतं, यापेक्षा तुम्ही किती त्यामध्ये चांगलं राहताय किंवा किती चांगलं खाताय, हे महत्त्वाचं आहे, असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे मित्रांनो, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करा. आता फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांना हे शक्य नाही, परंतु फ्लॅटमध्ये देखील गॅलरी असते, कोणाला 2 गॅलरी असतात, कोणाला 1 गॅलरी असतात. त्यामध्ये तुम्ही हा पर्याय अवलंबू शकता. काळाची गरज आहे ही. फुलं आणि फळांची झाडं हे तर वेगळी गोष्ट आहे, परंतु हे जे झाडं आहेत आपले देशी खाण्यापिण्याची, ही काळाची गरज आहे. कारण की
आता कुठेही पाहिलं तर तुम्हाला रासायनिक खताशिवाय औषध मारल्याशिवाय कसल्याही प्रकारचा भाजीपाला मिळत नाही. तर ह्या झाडामध्ये तुम्ही लावा ना. फुलं फळं तुम्ही बाहेरून विकत आणून वापरू शकता, परंतु बाहेरचा भाजीपाला आणल्यानंतर तुमच्या आरोग्याला धोका होतो. फुलं आणल्यानंतर धोका होणार नाही. नक्की ही गोष्ट अभ्यासण्यासारखी आहे. तर मला हा विचार वाटला तुमच्यासोबत शेअर करावा. मी देखील या सर्व लोकांना आता प्रवृत्त करणार आहे की तुम्ही हे काढून सगळे देशी झाडं लावण्याचा प्रयत्न करा, भाजीपाल्याची झाडं लावण्याचा प्रयत्न करा. किमान तुमच्या 3-4 जणांचा 5 जणांचा घरातल्या भाजीपाला भागेल. कदाचित असंही होईल की तुमच्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि इतरही लोक भाजीपाला लावण्याचा प्रयत्न करतील. आणि अशा गोष्टी मित्रांनो सोशल मीडियावरती शेअर करा, जेणेकरून ते अनेक लोकांपर्यंत पोहोचतील. बघा आता मित्रांनो, इथे एक कारल्याचं वेल आहे, बरोबर, इथं कारल्याचं वेल आहे. हा वेल जाऊ द्या ना वरती, कारल्याचं वेल जाऊ द्या, त्यानंतर वालाच्या शेंगाचं वेल जाऊ द्या, वेगवेगळे घेवड्याच्या शेंगा असतील, वालाच्या शेंगा असतील, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोडकाचा एक वेल जाऊ द्या. चांगलंच दिसणार आहे, काही घर वाईट दिसणार नाही, चांगलंच दिसणार आहे. आणि त्यातून आलेला भाजीपाला खाल्ल्यानंतर आपल्याला तर चांगलंच वाटणार आहे. मग असे वेल लावा. कितीतरी भाजीपाला, घेवडा आहे, वालाच्या शेंगा आहेत, कारले आहे, दोडका आहे, हे वेल आहेत, भेंडी आहे, गवार आहे, टमाटे आहे. मी तर म्हणतो भुईमुगाच्या शेंगा नाही शक्य झाल्या तर भुईमुग घरी खाण्यापुरता तरी तुम्ही असं लावू शकता, इतकं लावू शकता. बटाट्याचं सुद्धा तुम्ही रोप लावू शकता, बटाटेसुद्धा लावू शकता, म्हणजे बटाटे पुरून घरच्या घरी तयार करू शकता. आणि हे सगळं विषमुक्त असणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो, सेंद्रिय खत शेतीमध्ये वापरतच नाहीत, सुरुवातीला वापरायचे. आणि तुम्हाला इथं खत लागलं तर तुम्ही खतही आणू शकता. गावाच्या कडेला जर कोणाला विचारलं तुम्ही, गाई असल्या शेण देता का थोडंसं, तर एक बॅग गोणी भरून 2 गोण्या भरून कुणीही तुम्हाला मोफत खत देऊ शकतं, शेणखत. आणि मोफत घेण्यापेक्षा विकत घेतलेलंही परवडू शकतं, कारण त्या शेतकऱ्याचाही फायदा होईल. परंतु गावाकडे जर आपलेच नातेवाईक असले तर ते आपल्याकडून पैसेही घेणार नाहीत. जाता येता आपण भाजीपाला तर घेऊन येतो, कांद्याच्या गोण्या घेऊन येतो, त्यावेळी हे जर घेऊन आलं तर चालेल. हा मित्रांनो, आणि तुम्ही परत कांद्याची पात देखील लावू शकता, ताजी कांद्याची पात देखील खाऊ शकता. असे एक ना अनेक प्रयोग तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, हा विचार फक्त माझ्या एकट्यासाठी मर्यादित नाही, तुम्ही सर्वांनी हा विचार शेअर करा, जेणेकरून शहरात राहणारे ज्यांना खरंच आरोग्याविषयी जनजागृती करायची किंवा आरोग्य चांगलं ठेवायचे, त्यांनी हा पर्याय करायला काही हरकत नाही असं मला वैयक्तिक वाटतं. मित्रांनो, तुम्ही देखील हा पर्याय करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचेल आणि सर्व लोक या ठिकाणी अशा पद्धतीचा बदल घडून आणतील आणि आपलं आरोग्य सुधारतील. मित्रांनो, आपण जे खरकटं बाहेर फेकतो ते ह्या झाडांना दिलं तर आणखी खत होऊ शकतं. असे एक ना एक अनेक उपाय आपल्याकडे आहेत आणि ते उपाय तुम्ही नक्की अवलंबा आणि दुसऱ्यांनाही सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपलं चॅनल आहे जे सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ आमचे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि हा व्हिडिओ शेअर केला तर तुम्हाला आणखीन पुण्य लागेल असं मला वाटतं. चला मित्रांनो, आता थांबूया, पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.